राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतांमधील कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। आझाद मैदानावरती महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी उपोषण करण्याची जी वेळ आलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे गेले 2021 पासून सातत्याने 2025 पर्यंत विविध प्रकारे पत्रव्यवहार केला। म्हणजे आपण पत्रव्यवहार जर पाहिला तर सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या अतिशय न्यायिक मागण्या घेऊन आम्ही उपोषण करत आहोत। म्हणजे हा एवढा पत्रव्यवहार केल्यानंतर नुसतं पत्रव्यवहार नाही केला तर त्या अनुषंगाने धरणे आंदोलनं केले, मोर्चे काढले, लाँग मार्च नवी मुंबई टू मुंबई काढला। या सगळ्या त्याचबरोबर 14 मार्च ते 20 मार्च 2023 साली आम्ही 6 दिवस नगरपरिषदा नगरपंचायती बंद देखील केल्या। या मागण्या करण्याचं कारण किंवा हे बंद करण्याचं कारण किंवा आंदोलन करण्याचं कारण राज्यामध्ये 50% पेक्षा अधिक शहरीकरण होत असताना ज्या जवळजवळ 150 पेक्षा अधिक नगरपंचायती ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झाल्या आणि त्यापैकी जे अशिक्षित कर्मचारी जे होते ते आकृतिबंधामध्ये त्यांना पद सफाई कामगाराचं न ठेवल्यामुळे ते आजही समावेशनापासून म्हणजे कायम होण्यापासून नगरपंचायतीमध्ये वंचित राहिलेले आहेत। आणि त्या संदर्भातला निर्णय आम्ही ज्या वेळेला 6 दिवस बंद केलं त्यावेळेला 20 मार्च 2023 साली सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले अधिकाऱ्यांची नावं घेतली तर फार उच्च पदस्थ अधिकारी होते। महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव होते, प्रधान सचिव सोनिया सेठी मॅडम होत्या, वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता साहेब होते, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सुमंत भांगे होते आणि संचालक आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासनाचे डॉक्टर किरण कुलकर्णी होते। आणि एवढे टॉपचे अधिकाऱ्यांसमोर जे निर्णय झाले त्या निर्णयांची अंमलबजावणी गेले 2 वर्ष झालेली नाही आणि त्या 2 वर्ष आम्ही ह्या सर्व गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा केला। म्हणजे नगरपंचायत कर्मचारी जे कायम झालेले नाहीत त्यांना उद्घोषणेच्या पूर्वी कायम होते ती शासनाची घोषणा होती, त्याप्रमाणे ते कायम व्हायला पाहिजे होते, ती मागणी आहे। त्याचबरोबर राज्यातल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व लाभ मिळतात। 10-20-30ची आश्वासित प्रगती योजना ती 2016 पासून ती मिळायला पाहिजे, ती मागणी होती। संवर्ग कर्मचारी जे मयत झालेले आहेत त्या मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना अनुकंपाचा लाभ मिळावा म्हणून 2 वर्षापासून ते प्रकरणं प्रलंबित आहेत। त्यानंतर कंत्राटी कर्मचारी जो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो आहे, आज आपण पाहिलं तर ह्या 150 नगरपंचायतीमध्ये कंत्राटी म्हणजे सफाई कामगारांचं पदच ठेवलं नाही। त्यामुळे आजच्या घडीला ह्या नव्या शहरांमध्ये सफाई कामगार हा कंत्राटीच आहे, परंतु त्यांच्यासाठी जे अनुदान आहे ते 6-6 महिने वर्ष येत नाही आणि मग त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शोषण तो जो ठेकेदार आहे तो त्या ठिकाणी करतो आणि त्यांना निम्म्यापेक्षा पण कमी पगार त्या ठिकाणी देतो आहे। त्यांचं भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरले जात नाही, ESICच्या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही आणि ते काम घाणीत करत आहेत। आणि कोरोनासारख्या कालावधीमध्ये महामारीमध्ये या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुद्धा अतिशय मौल्यवान असं काम केलेलं आहे, पण मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत। आमची लढाई ही निश्चितच कोणाच्या विरोधातली नसून ही सरकारने घेतलेले वेळोवेळी जे निर्णय आहेत, जे कायदे आहेत, जे शासन निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या वेळेला मी मगाशी उल्लेख केला त्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन झालं। सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेब त्याचे अध्यक्ष होते आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाले, परंतु अंमलबजावणी जी आहे ती मात्र होत नाही आहे। आणि त्याच्यावरती पत्रव्यवहार केल्यानंतर आमची अपेक्षा आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या आदेशाचा अवमान होतो आहे तर त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर तातडीने बैठकीचं आयोजन करावं। त्या बैठकीमध्ये वित्त विभागाचे प्रधान सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि सन्माननीय राज्याच्या मुख्य सचिव यांची बैठक घेऊन हे राज्यातले कर्मचारी उपेक्षित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, ही सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून फार महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे।
आणि मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही, म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. मी आमरण उपोषण करण्याचं कारणच आहे की शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि राज्यातल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण आहे. माझी अपेक्षा आहे की आम्ही गेले 30-32 वर्ष नेतृत्व करत असताना आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कमीत कमी 13,500 कर्मचारी ह्या नगरपरिषदांमध्ये कायम झाले. त्यामुळे जर सकारात्मक भूमिका किंवा इच्छाशक्ती असेल तर हे प्रश्न सुटतील आणि इच्छाशक्ती असावी असाही विश्वास या ठिकाणी आहे. प्रश्न नाही सुटला तर आज 4था दिवस आहे, नुसतंच नेतृत्व करण्यात काय अर्थ नाही. मग अशा पद्धतीने आमचा शेवट झाला तर तोही आम्हाला आनंदाने स्वीकारायला आवडेल. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.